मी सोनगावसनं आलोय. काय काम काढलं? युवराज, आमचं नशीब खराब म्हणा का निसर्गाची अवकृपा म्हणा, आडाचं काम सुरू झालं पण पुरं काय झालं नाही. हा? निधी मंजूर झाला नाही? निधी मिळाला होता होता महाराजांनी निधी मंजूर केला होता, पण काम पुरं होता होता निधीच संपला. बर मग? सदरवर 4-5 याला खेपा बी मारल्या. त्यांनी सांगितलं एकदा निधी मंजूर झाला होता, आता पुण्यांदा होणार नाही. मग अर्ज करायचा होता महाराजांच्या नावानं. मला लिहिता येत नाही का वाचता येत नाही, आणि अर्ज बी केला असता पण निधी देणारच नाही असं म्हणतात. मग काय इच्छा काय तुझी? युवराज, तुम्ही शब्द टाकला तर काम होण्यासारखं आहे. पाटील, काळजी करू नका. आमच्या अखत्यारीत आम्ही निधी मंजूर करू. उद्या सदरेवर या आणि तुमचा निधी मंजूर झाल्याचा कागद घेऊन जा. लय उपकार झालं युवराज, लय उपकार झालं. या. काय खबर? युवराज, मी केदारीच्या मागावर आहे. त्याची काही संशयास्पद हालचाल? त्याला मुघल छावणीत जाताना बघितलाय मी. मुघल छावणी? युवराज, काहीतरी काळं बेर दिसतंय. लय गोम आहे त्याच्या अंगात. तीच गोम बाहेर काढायची असेल तर त्याच्या मागावर राहा. लाडीशी सुद्धा संधान बांधून राहा. आपल्याला तातडीनं गोदावरी पर्यंत पोहोचायलाच हवं. या. जी. केदारजी, मुघल छावणी. गोदावरी कुठे आहे? तुम्ही? पंचपक्वान्नांचं ताट तुझ्यासाठी. याचा अर्थ तुम्ही मला इथे पळवून आणलं? हा सगळा तुमचा बनाव आहे. लक्षात आलं तर तुझ्या. नाही, आणि येणारच. हुशार झालीस ना वाचून वाचून. जाऊ दे मला इथून. का ठेवलंय मला इथे? जाऊ दे. अगं, ठेवावं लागलं, हे सगळं मला करावं लागलं. काय असतं, प्रत्येक प्राणी मात्राला आपला जीव प्यारा असतो की नाही? असतो की नाही? पण तुला तुझ्या नवऱ्याचा जीव दीड दमडीचा वाटतो. काय करणार? आणि महत्वाचं म्हणजे तुला जे कळायला नको होतं तेच कळलंय. तर मी तरी काय करणार बापडा, सांग ना आता मला. मला जाऊ दे, मी हात जोडते. अगं, काय तू जाऊ दे करते? तुझा नवरा इथे आणि तू निघालीस. अगं, जिथे आपला नवरा तिथेच बायकोने राहायचं असतं, हो की नाही? चल आता गडबड करू नको, घे खाऊन घे. हे बघ गोदे, माझे मनोरथ सगळे पूर्ण झाले ना की मग बघ तुला कशी राणी सारखी ठेवतो मी. युवराजांना कळलं ना तर तुमची खैर नाही. खैर, बाबूळ, आंबा हे नंतर ठरेल. आता हे खा. नको. काय करतेस गोदे? इथे आणल्यापासून तू काही खात नाही, पित नाही. अशाने तुझी कांती काळी पडेल ना, आणि तुझे डोळे असे खोल गेल्यावर बघवेल का मला तुझ्याकडे? मी मरेन पण तुमच्या हातून हे खाणार नाही. आणि मी तर म्हणते माराच मला, कारण नाहीतर मी तुमचं कारस्थान सांगेन. कसलं कारस्थान? आलं लक्षात. त्या अशरफ खानाला मी युवराजांबद्दल सांगितलं ते नाही, मग त्याच्या पलीकडचं. तुम्हाला माहितीये मी काय सांगणार आहे ते. म्हणून तर या महालात आणून ठेवलाय ना मी तुला. युवराजांचे लोक पाळतीवर असतील, ते माझा माग काढतीलच, आणि मग तुम्हाला माफी मिळणार नाही. आता तुझ्या युवराजांवरच माफी मागण्याची वेळ येणार आहे, आणि ती खुश खबर मी लवकरच तुला देणार आहे, जेव्हा महाराज युवराजांना शिक्षा फरमावतील तेव्हा. गोदे, असा तिढा मारलाय मी की आता त्यातून युवराजांची सुटका नाही. काय म्हणाले महाराज? निर्वाणीचं बोललात त्यांना? हो,
ठरवलंच होतो आम्ही. आजपर्यंत कधी पापणी वर करूनही पाहिलं नाही त्यांच्याकडे. आज पाहिलं. कधी उलट शब्द केला नव्हता तोही केला. बघू त्यांनी काही परिणाम होतो का. बरं झालं युवराजांनी या कटाविरोधात झुंजायचं ठरवले. तुम्ही त्यांना तयार केलं म्हणून, नाहीतर आबासाहेब म्हणत मोडून पडले असते, कोसळले असते. मातोश्री तसंच झालं होतं. आम्हीच सांगितलं त्यांना, हे संकटही अफजल खानात समान समजा. काढा सरळ कोथळा बाहेर, लावा त्यास बुद्धीची वाघनख. तुम्हाला तर ठावे आहे, शंभूराजे 52 कशी सोनं आहे. आता फक्त ते लोकांना समजायला पाहिजे आणि त्यासाठी सत्य शोधायचं. पण मातोश्री, आबासाहेबांना सत्यता माहीत नसेल. कदाचित असेलही, पण रयते समोरच बोलावतील आता शंभूराजांना. पण मातोश्री, नामुष्की तर होणार नाही ना. नामुष्की कसली, उलट ते झळाळून निघतील. फक्त शंभूराजांनी स्वतःला आवरलं पाहिजे. रागाच्या भरात काही नको करायला. नाही करणार. उलट आबासाहेबांच्या शाबासकीसाठी हे अग्निदिव्यही पार पाडतील ते. मातोश्री हो दिवस रात्र पळत असतात ते, आलेलं बालन दूर करण्यासाठी. अरे रायप्पा, कवर यायचं हा केदारजी. येणार. माझा अंदाज चुकायचा नाही. पण तो इकडे एवढा लांब येतोय, म्हणजे गोदावरी बी इथंच कुठेतरी असेल. मी तर बघ पहिल्या 2 कांठातच लावणार भांडगुळाच्या. लय तारात दिलाय. अरे मर्दा, खेळ बिघडवशील. पहिला माग घेऊ त्याचा. बघ आली शिकार. अरे तेव्हा रायप्पा माझ्या मागावर होता तर. केदारजी, चला आता पुढे जाण्यात मतलब नाही, माघारी फिरा. कुठं रे गायब झाला हा? गुंगारात दिला वाटतं. ते बघ माघारी निघालाय. चल. जावई बापू, एवढे धावत का आलात? आणि आपण चांगलेच लागले. शंभूराजांची माणसं माझ्या मागे लागलीत. काय? घराच्या बाहेर पडायची सोय नाही राहिली. आज माझी 100 भरलीच असती, पण वाचलो. बायको पळवल्याची तक्रार नोंदवली ना आम्ही. ती आता तक्रारच आमच्या जीवावर उठली आहे असं दिसतंय. हे भगवंता, वाचव रे बाबा. जावई बापू, तुम्ही घाबरू नका. मी बघतो काय करायचं ते. हो सुरनीस, हो तुम्ही आहात म्हणून. हो तुम्हीच माझे दर्पण. बस आता या दर्पणाकडे बघायचं आणि जगायचं, हेच माझे इप्सित. आम्हाला हे सगळं सांगताना जीभ नव्हती रेटत, पण आपण गड सोडून जाताना म्हणाला होता, लक्ष ठेवा म्हणून.
आम्ही लक्ष ठेवलं. आम्हाला जे दिसलं ते तुम्हाला सांगितलं. ते बरं केलं. पहिल्यांदा जेव्हा युवराजनींच्या महाली गोदावरीस रडताना पाहिलं, तेही युवराजांच्या समोर, तेव्हाच आम्ही काही विचारणार तोवर ती निघून गेली. मग त्या दिवसापासून तिचं येणं जाणं वाढलं. आमचा तिच्या येण्या जाण्यास विरोध होताच, पण आमच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. असं त्यात तिचा बुधभूषण ग्रंथ तोंड पाठ, ज्ञानेश्वरी, अभंगगाथा म्हणाव्यात तसे श्लोक पाठ, त्यामुळे येणं जाणं वाढलं. सलगी झाली. युवराजांशी? युवराजांशी नाही, पण युवराजनेंशी, धाकट्या महालाशी. मग चर्चा सुरू झाली. गोदावरी अजून माहेरीच का राहिलीये? अनाजी पंतांनी जावयांना बोलावून घेतलं. दुसऱ्या दिवशी असा मेळा निघायचा तर गोदावरी गायब. खूप शोधलं तिला, कोणालाच नाही सापडली. पण युवराज तिला सुखरूप घेऊन आले, एकाच घोड्यावरून. आता हे शोभतं का त्यांना? मग पुन्हा लोक बोलू लागले, कुजबुजू लागले. मग खरं काय झालं होतं? पण आम्हालाही हे खरं वाटलं नाही. हे महत्वाचं. पण दुसऱ्या बाजूने विचार केला की असं वाटतं, युवराज पायरी सोडून तर वागले नाहीत ना? असं वाटत होतं तर त्याच वेळी जाब पुसायचा होता युवराजांना. आम्ही विचारणार होतो, पण ते थांबतात कुठे? आणि आता तर पंतांचा जावई म्हणतोय युवराजांनीच त्याच्या बायकोला पळवून नेलं. आणि महत्वाचं म्हणजे युवराजांचा शेला हा त्या गोदावरीच्या दालनात सापडला म्हणे. याचा अर्थ गोष्ट गंभीर आहे. आता आपण आमच्या मनातलं बोललात महाराज. तुम्हाला काय वाटतं? काय झालं? आम्हालाही गोष्ट काही नीट लक्षात येत नाही. पण गोदावरी सारखं युवराज युवराज करत होती, हे आम्हाला काही रुचलं नाही. महाराज, अनाजी पंत आपल्या भेटीसाठी इजाजत मागत आहेत. बोलवा त्यांना. आले. त्यांना काही दम निघत नाही. मुजरा महाराज. या पंत. महाराज, माझ्याकडून एक चूक झाली. कसली चूक? आम्ही तुमच्याकडे तक्रार केली ती. पंत, खरंच महाराज, आता असं वाटतंय न्याय नको. आम्ही तक्रार मागे घेतो. पंत, काय झालंय? काय? शंभूराजांची माणसं माझ्या जावयाला मारायला टपली आहेत. काय बोलतात पंत तुम्ही? माफी असावी महाराज, पण खरंच माझ्या जावयाच्या जीवाला धोका आहे. असं काहीही होणार नाही. तो न्याय नसला तरी चालेल, पण जीवच राहिला नाही तर तो न्याय मिळून तरी काय फायदा. माफी असावी महाराज. आम्ही याची चौकशी करू. मच्छरूपी यल्लम्माली शंकासुराचे वदासी गेली, चारी वेद घेऊन आली.
माय माझी यल्लम्मा भली रसा तळाला धरा चालली कुर्मरूपी यलम्माली 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 ए माय जोगवा वाढ माय जोगवा वाढ. जोगवा वाढण्याची माझी अवस्था नाही बाई. जा तू. ए माय हात लाव की. हा जोगवा वाढ माय. तुझे नाव आई यल्लम्मा किनारी लावल. आता रडतीयस उद्या हसशील. आईची परडी भर तुझं सुख भरून व्हाईल. धरम कर जोगवा वाढ. अगं ऐक, परत ये तू. दुःख दिसती. राणीवाणी वावर हाय तुझा या घरात, पण दिष्ट लागली तुझ्या आड्याला. तुझ्या वावरातल्या उशाला म्या हाय. भिऊ नगस. हा भंडारा चारी दिशेला फुक आणि मग बघ उद्या हसायचं ते आजच हसशील. माझी लेक माघारी येऊ दे. तिच्या नखालाही इजा होऊ देऊ नकोस. 2 दिवसातच गेलेली पोर उंबरठा ओलांडून आत येईल आणि नाही आली तर नेणाऱ्याला रक्ताची उलटी होईल. मी मोहरांनी ओटी भरीन तुझी. फक्त एकच करायचं. तुझ्या लेकीच्या मालकाच्या पायाखाली 10 कासऱ्यांवर एकदा भंडाऱ्याची चिमूट ठेवावी लागल. त्याच पावलावर पाऊल ठेवून तुझी लेक परत येईल माय. करीन मी. काय करताय सासूबाई? कुणाच्या पायावर भंडारा ठेवताय? आणि तू ग चल निक 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 तो इथून. अहो झोपती नाही ती. मग झोपती नाही तर मुठ पसा द्या तिला आणि घालवा एकदाची. चल ग उठ उठ तो. अव जाती जाती पण आधी आईचा भंडारा तर लावा माथ्याला. माझं माथ बडकलं इथे. हे पसा घ्यायचं आणि निघायचं. हा भंडारा जेवढा पिवळा धम्मक तेवढा कडू जार असते. निघायचं आता आणि परत इथे फिरकायचं नाही. वय वय जातीये. हात लावा की. आता मी घ्या सासूबाई. आता हेच करायचं बाकी होतं. घ्या. येती यलम्माली यलम्माली. जोगवा वाढ माय जोगवा वाढ. यल्लम्माली. अहो गेली ती. आणि तुम्हाला तरी सासूबाई कळायला हवं ना. कुणालाही आतमध्ये घेतात अशी लोक लबाड असतात. माझ्या पायावर भंडारा ठेवताय म्हणजे दिवसभर हेच उद्योग. लाडी कुठे? युवराज, लाडी रूप बदलून आनाजी पंतांच्या वाड्यावर गेली. काही खबर नाही. वेळ हातातून निसटत चालली आहे. एव्हाना गोदावरीचा माग लागायला हवा होता. मी काय म्हणतो युवराज, केदारलाच उचलतो. 2 रट्ट पडल्याशिवाय तोंड उघडायचा नाही. मग उचलू की त्याला. युवराज, महाराजांनी यात फरमावली, बोलवलंय. त्याची रायप्पा, त्या केदारला उचलण्याची वेळ येणार नाही. ज्या निरोपाची आम्ही वाट बघत होतो तो निरोप आला. आबासाहेबांनी आम्हाला बोलावून घेतलं. एकदा आबासाहेबांनी आमच्या तोंडून सगळी खरी हकीकत ऐकली ना, सगळ्या गोष्टी मार्गी लागतील. आम्हाला खात्री आहे. आबासाहेब, आबासाहेब, आपण आम्हाला बोलावलं. खूप खूप आनंद झाला आम्हाला. आबासाहेब, आम्हाला खूप काही बोलायचंय, खूप काही सांगायचंय. जे सांगायचं असेल ते चौकशीच्या वेळी सांगा, पण तुम्हाला चौकशीला सामोरं जावंच लागेल. आबासाहेब, आणि तोपर्यंत
तुमचे युवराज म्हणून असलेले अधिकार आम्ही काढून घेतो आहोत.